टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। थोडा प्रोटोकॉल चुकला म्हणून मी जरा, कारण दादांच्या नंतर बोलणं चुकीचं आहे, ते माझे ज्येष्ठ आहेत. आज ज्या अनुषंगाने सन्माननीय दादा भुसे इथे पोचलेत, त्याच अनुषंगाने मी देखील आज इथे पोचलेलो आहे. एकंदरीत परंतु थोड्याच वेळापूर्वी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःहून मला फोन केला की योगेश कुठे आहेस. म्हटलं साहेब माझ्या सुनीती शासकीय निवासस्थानीच आहे. काही कर, सगळी कामं बाजूला ठेव, दीपकजींच्या कार्यक्रमाला लगेचच्या लगेच पोच. म्हणजे दादांनी सांगितल्याप्रमाणे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मनामध्ये सन्माननीय डॉक्टर दीपक सावंत साहेबांच्या बाबतीमध्ये जी भावना आहे ती त्यांच्या आवाजामध्ये मला जाणवली. मी खरोखर आपण शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये आपला सर्वांना माहिती आहे की अगदी बिनधास्त व्यक्तिमत्व, दिलखुलास व्यक्तिमत्व, सर्वसामान्यांशी समोरासमोराशी नाळ जोडलेलं असलेलं व्यक्तिमत्व. आणि त्यांना देखील अर्थात इच्छा आहे ते देखील थोड्या इथे पोचतीलच. आमच्यासारख्या तरुणांना ज्या वेळेला मंत्रिपदं मिळतात त्यावेळेला आम्ही आमच्यासमोर काही आदर्श ठेवत असतो. ज्यावेळेला सन्माननीय डॉक्टर दीपक सावंत साहेब ज्यावेळेला मंत्री होते त्यावेळेला मी माझ्या मतदारसंघामध्ये आमदारकीच्या दृष्टीने मी काम करत होतो आणि आरोग्य विभागाच्या मार्फत अनेक कामं त्यांच्यामार्फत मी त्यावेळेला माझ्या मतदारसंघामध्ये मी करून घेतली. आणि मला वाटतं अनेक आरोग्यमंत्री मी लहानपणापासून पाहिलेत, कारण राजकारणाशी लहानपणापासूनच संबंध राहिला आहे. त्याच्यामध्ये त्या पदासाठी अतिशय योग्य व्यक्ती आजपर्यंत त्या कुठली बसली असेल तर सन्माननीय डॉक्टर दीपक सावंत साहेबच आहेत. पण त्याच्यामध्ये अनेक असे निर्णय असतात जे डॉक्टरांच्या थिंक टँकमधूनच आले पाहिजेत. आणि म्हणून मला वाटतं त्या बदला न्याय त्यांनी त्यावेळेस दिला आणि तो आम्ही जवळनं पाहिला. आणि म्हणूनच आज मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या कोल्हापूरमधल्या युनिव्हर्सिटीने त्यांना डॉक्टरेट द्यायचा हा निर्णय घेतला. मी त्यांना आमच्याकडून कदम परिवाराकडून सन्माननीय रामदास भाईंकडून देखील मी आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. एक आपला शिष्य म्हणून देखील मी शुभेच्छा देऊ शकत नाही, परंतु नक्कीच आपल्याकडनं आपले जे काही थिसिस आहे थोडंफार आम्ही देखील चाळून बघू. आमच्याकडे राज्यमंत्री म्हणून माझ्याकडे आता अन्न आणि औषध प्रशासन आहे, त्याच्यामध्ये नक्कीच आपलं मला सहकार्य लागणार आहे. आपलं मार्गदर्शन त्याबाबतीत मी घेणारच आहे. पण नक्कीच यामध्ये भविष्यामध्ये आमच्यासारख्या तरुणांना आपल्याकडनं अशीच प्रेरणा मिळत राहील एवढीच मी आशा बाळगतो आणि अधिक वेळ न करता इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.